सुख दुःख संपवायला आम्ही असं म्हटलं की आम्ही ताकद लावू. ताकद लावून जर आपण म्हटलो की ठीक, आता आम्ही सुखाला सुख नाही मानत आणि दुःखाला दुःख नाही मानत, आता आम्ही डोळे बंद करून ताकदीच्या जोरावर सगळं निभावून नेऊ, पण अशानं फक्त अहंकार मजबूत होईल, दुसरं काही एक होणार नाही. हा अहंकार आपल्या पद्धतीचं सुख देऊ लागेल आणि आपल्या पद्धतीचं दुःखही आणू शकेल. एक खेळ सुरू होईल. सुखदुःखातून मुक्त व्हायचं असेल तर एकच गोष्ट करायला हवी, ते म्हणजे समज वाढवायला हवी. अंडरस्टँडिंग वर लक्ष ठेवायला हवं. जेवढी समज वाढेल, जेवढी प्रज्ञा वाढेल, तितके आपण निष्कंप होऊ. भगवान बुद्धाने 3 शब्द वापरले आहेत: प्रज्ञा, शील आणि समाधी. भगवान बुद्ध म्हणतात की जेवढी प्रज्ञा वाढेल, जेवढी समज वाढेल, तितके शील रूपांतरित होईल, चरित्र बदलेल. जितकं चरित्र रूपांतरित होईल तितकी समाधी जवळ येईल. सुरुवात मात्र करावी लागते प्रज्ञेपासून, समजेपासून, अंडरस्टँडिंग पासून. बाहेरच्या जगात समज ही शील बनून जाते, तीच आपल्या जगात समाधी बनते. इकडे समज वाढली, अंडरस्टँडिंग वाढलं तर बाहेरच्या जगात चरित्र निर्माण होतं. चरित्र याचा अर्थ बरोबर समजून घ्यायचा म्हटला तर जो अकंप असतो त्याच्यापाशी चरित्र असतं. जो छोट्या छोट्या गोष्टींनी कंप पावतो, व्यथित होतो, त्याच्यापाशी काही चरित्र नसतं. मी असं ऐकलंय की जर्मनीतला एक फार मोठा प्रज्ञावान पुरुष इमॅन्युअल कांट रात्री 10ला झोपायचा आणि पहाटे 4ला उठायचा. त्याने नोकऱ्याला सांगून ठेवलं होतं, 10 ते 4 या काळात भूकंप जरी झाला तरी मला उठवायचं नाही. पण एकदा रात्री 12ला तार आली. कांट ज्या विद्यापीठात प्रोफेसर होता त्या विद्यापीठानं त्याला विद्यापीठाचा चान्सलर, कुलपती नेमलं होतं. याची तार होती. ती तार रात्री 12ला आली. आधी नोकराच्या हाती पडली. बिचारा कांट एक साधारण प्राध्यापक होता आणि त्याला कुलपती पद मिळाले होते. अकॅडमिक काउन्सिलची ती तार होती. नोकर विसरून गेला. त्यानं विचार केला की भूकंप झाला तरी उठवायचं नाही अशी मनाई आहे, पण त्यानं विचार केला की ही इतकी खुशीची गोष्ट आहे, इतक्या सुखाची वार्ता तर आताच द्यायला पाहिजे ना. त्याने कांटच्या खोलीत जाऊन त्याला हलवून उठवलं आणि म्हटलं, अभिनंदन, विद्यापीठानं आपणास कुलपती नेमल्याची तार आताच आलीये. कांटने डोळे उघडले आणि नोकराच्या एक थोबाडीत लगावले आणि परत चादर पांघरून तो झोपी गेला. नोकर चकित झाला. हे काय आहे? भूकंपाच्या वेळी उठवायचं नाही अशी मनाई होती, पण ही गोष्टच वेगळी आहे ना. सकाळी उठताच कांटने पहिलं काम कुठलं केलं असेल तर हे की विद्यापीठाच्या ऑफिसला तार केली की मला क्षमा करा, मी हे पद स्वीकारू शकत नाही, कारण या पदामुळे माझ्या नोकरालाही भ्रांती झाली, भ्रम झाला, उद्या मलाही होईल. या पदाने माझी झोपमोड काल केली, आता आणखी पुढे तरी झोपमोड मला व्हायला नको आहे. या पदामुळे कटकटी सुरू होतील आणि कटकटी सुरूही झाल्या आहेत. गेले कित्येक वर्ष मी 10 ते 4 या वेळात कधी उठलेलो नाही, शांत झोपलेलो होतो. तो सकाळी नोकराला म्हणाला, तू एकदम वेडा आहेस रे राजा. नोकर म्हणाला, पण तुम्ही तर सांगितलं होतं की भूकंप झाला तर उठवायचं नाही. कांट म्हणाला, दुःखाचे भूकंप असतात आणि सुखाचे भूकंप असतात, आणि जो सुखाचे भूकंप स्वीकारतो त्याच्याच घरी दुःखाचे भूकंप येत असतात. एरवी दुःखाचे भूकंप व्हायचं कारणच काय? सुरुवात झालीच होती. जर मी खुश होऊन तुझे आभार मानले असते तर मग मी खलासच झालो असतो, कारण मग मीच दुःखाचे दरवाजे उघडून दुःखाला निमंत्रण दिलं असतं. नोकर म्हणाला, पण मग माझ्या थोबाडीत मारायचं काय कारण होतं? कांट म्हणाला, मग मी काय मिठाई वाटेन असं तुला वाटलं होतं का काय? मी तुला त्याद्वारे असं सांगितलं होतं की जे येतंय ते सुख आहे अशी तुझी समजूत होती, त्याच्यामुळेही शेवटी दुःखच येणार आहे. म्हणून मी ठरवलं आत्ताच कानाखाली वाजवलेली बरी. तुलाही कळलं पाहिजे ना की सुख नेहमीच दुःख आणतं, नंतर थोडं मागे पुढे थोड्या कालावधीनं. म्हणून जाग व्हायला हवं, सुखाला समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा, पण यासाठी समज वाढायला हवी. जसजशी समज वाढेल तसतशी तटस्थता, संतुलन, उपेक्षा येत राहील. आपण अलीकडे उभे व्हाल तिथं उभं असलेल्या व्यक्तीला परमसत्तेचं मंदिर असं आपण म्हणू शकतो, आणि त्याच्यात परमसत्तेचं सत्ताच प्रतिष्ठित होत असते. डीपेस्ट लेवल ऑफ अंडरस्टँडिंग प्राप्त करायला हवं, आणि जितकी समज गहरी
तितकी निष्कंप स्थिती आणि तितकी आनंदाचं भरत. जय हो, मंगल हो.